तर किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आलोय. इथून सरळ हा रस्ता जातो जम्माला मुदुगू, आणि हा जो रस्ता जातो ना तो बोटिंगसाठी जातो. जे आपण मगाशी कॅन्यनला पेन्ना रिव्हर कॅन्यन पाहिली ना, तिथून बोटिंग पण चालते. मगाशी 1-2 बोट पण पाहिले होते आपण. तर माझ्याकडे आता वेळ नाही आहे, मला अजून दुसऱ्या एका टुरिस्ट स्पॉटला जायचं आहे, त्यामुळे ती बोटिंग मी स्किप करतो आणि इथून सरळ जातो. पब्लिक बस इथं अवेलेबल नाही आहेत, फक्त 2च टायमाला असतात. एक सकाळी 5:30ला जम्मालो मुदुगूमवरून इथे येते आणि संध्याकाळी इथून रिटर्न 6:30-7च्या दरम्यान जाते. तर आत्ता वाजले दुपारचे 12:30. तर एक मगाच्या ऑटोवाल्याचा नंबर घेतला आहे, त्याला फोन करून एक तर बोलावं लागेल, नाही तर मला एक लिफ्ट मागून जावं लागेल. बघू काय ऑप्शन मिळते का मला जाण्याचं. तर मगाशी आपल्याला लिफ्ट मिळाली, रेकॉर्ड चालला होता. तर आपण आता तिथं कामानिमित्त आलो होतं गंदीकोटाला, शहरात येत होता, तर याने मला लिफ्ट दिली. तर बघूया, मी कशी त्याला पैसे देतो 150 रुपये, कारण की ऑटोवरने मगाशी येताना माझे 250 रुपये घेतले होते. तर आता आपण बस स्टॉपला येतोय. त्याचं घर बाजूला सोडून आम्हाला सोडवायला आलं आहे. मला बनगमापल्लीला जायचं आहे तुमच्या डेस्टिनेशनसाठी. तुम्हाला इथून बस मिळेल. तर आपण मगाशी सकाळी इथं आलो होतो ह्या बस स्टॉपला. ओके, थँक्यू ब्रो. व्हॉट्स युअर नेम? दिया. ओके, थँक्यू सो मच. आय विल पे यू 100 रुपीज. ओके. और त्याला 100 रुपये देत होतो, त्याने काय पैसे घेतले नाही. आपण इथे विचारू तुमची बस किती वाजता आहे. मॅडम, बस फॉर बनगनापल्ली बस. यस, कर्नूल बस. कितने बजे है? 1:15. यहाँ पे आएगा ना? ओके, कैमरा. थैंक यू. कुर्नूल बस लेना पड़ेगा, कुर्नूल बस. ओके, कर्नूल. तर 1:15 वाजता बस आहे, कर्नूल बस. तर कर्नूल नावाची बस आहे, ती 1:15 वाजता येणार आहे, जी की बनगनापल्लीवरून जाते. तर बस आल्यावर तुम्हाला सांगतो मग. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आता पोचले बामनगलपल्ली गावामध्ये. तर नाव मी स्क्रीनवर मेन्शन करेल, फार अवघड आहे प्रोनाऊन्स करायला. तर इथून मला 15 किलोमीटर लांब यगंती म्हणून देवस्थान आहे, मंदिर, तिथं जायचं आहे. फार जुनं असं मंदिर आहे. त्याचा इतिहास आणि माहिती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. मगाशी मला त्या गंदीकोटापासून इथं यायला जवळपास 1.5 तास बस मिळाली नाही मला. 1.5 तास मला बस स्टँडवरती वेट करावं लागली. तिथून मग 80 किलोमीटर लांब मग बस मिळाली, जी कुर्नूलची बस होती. तर त्या बसमध्ये बसलो आणि मग या बस स्टॉपला उतरलो. बामनगलपल्ली म्हणून गाव आहे. तर इथं मी रूम बुक केलं आहे. माझं रूम तिथं आहे आतमध्ये. 500 रुपयाला हॉटेल बुक केलं आहे. तर मी माझं सामान इथंच ठेवील आणि उद्या सकाळी 7 वाजता माझी बस आहे यगंती मंदिरासाठी. तर आज काय माझा आराम आहे या ठिकाणी. थोडंफार एक आजूबाजूच्या शहरात काय जास्त बघण्यासारखं पण नाही आहे, पण असंच एक फेरफटका मारेल शहरात आणि उद्या परत आपण मग यगंतीला भेटूया. तर मग एंड मी इथंच करतो याचा आणि भेटूया उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्लॉगमध्ये. मी आता आहे बनगनपल्लीमध्ये. इथून यगंती आहे 11 किलोमीटर आतमध्ये. इकडं बस स्टँड आहे आतमध्ये. तर बस स्टँडमध्ये गेलं तर कोणालाच माहीत नाही किती वाजता बस आहे, आणि एकाने सांगितलं 8 वाजता बस आहे. आता सकाळचे 7 वाजलेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाहेर येऊन जरा रिक्षा, ऑटो शेअरिंग रिक्षा जातात. तर शेअरिंग ऑटो रिक्षा आहे, 30 रुपये भाडं आहे.
यंगंतीपर्यंत जायला. तर आपण शेअरिंग ऑटोने चाललो आहे. ते 100 मीटरवरतीच माझं हॉटेल होतं. सकाळी 6:30लाच मी बस स्टँडला आलो होतो. पण बस नाही इथं, फार कमी फ्रिक्वेन्सी, दिवसातून 2च वेळा जाते. नॉर्मल 30 रुपये भाडं आहे, पण आता पॅसेंजर कमी असल्यामुळं 50-50 रुपये देऊन आम्ही चाललो आहे. मागची फॅमिली आहे सोबत. 5 मिनिटात आपण आता मंदिरापासून जातो. डाव्या साईडला तुम्हाला फरशा दिसतात भरपूर खडकाचे. कडप्पा फरशी भरपूर आहे या भागामध्ये. जागोजागी लाईम कॉर्ड्सचे तुम्हाला मायनिंग आहे तिथे भरपूर ठिकाणी. फारच प्रसिद्ध मंदिर आहे इथले आणि फार जुनं आहे. मंदिरापाशी गेल्यावर तुम्हाला आता पुढची माहिती देतो. तर आपण प्रत्यक्ष मंदिरावर पोहोचलोय. ते वरती पायऱ्या आहेत चढायला. त्यांनी नंबर पण घेतला, फोन नंबर. जाताना फोन करा म्हणलाय तो रिक्षावाला, तर त्याच्यासोबत जायला. इकडे पार्किंग एरिया राईट साईडला, गाड्या लागल्यात भरपूर. जरा मंदिरापाशी जाऊया आपण. तर तिथं आपले चप्पल ठेवलेत आपण, बुट वगैरे काढून. चप्पलाचा स्टँड होता तिथं. तर मंदिराचा इतिहास असा आहे, 15व्या शतकामध्ये विजयनगर साम्राज्याचा जो पहिला राजा होता हरिहर बुक्कराया, त्यांनी हे मंदिर बांधले इसवी 15व्या शतकामध्ये. तो राजा वैष्णवीट होता. तर हे वैष्णवीट पंथाचं मंदिर आहे. तर विजयनगर राज्यातलं हे मंदिर आहे. आपण आता प्रवेश करूया. ही बस स्टँडला सापडलेली फॅमिली. वॉटर नाही आहे. पाणी सगळं सुकलं या मंदिरातलं. इकडे भरपूर पाणी असायचं. जवळपास 500 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. तिकडे काही देवादेवतींचे डिझाईन केलेले आहेत साईडला. इथं एरवी पाणी असतं, पण सध्या पाणी नाहीये. ही फॅमिली आहे, इथली लोकल फॅमिली तेलुगू, त्यांच्यासोबतच फिरतोय मी. आप कहाँ से आए हो? आप बोनगानापल्ली में रहते हो? नहीं राजमंड्री. राजमंड्री, ओके. तर राजमंड्रीवरून आली फॅमिली टू विजिट दिस टेम्पल. यस. ओके. तर मंदिराच्या दर्शनासाठी आले ते एवढ्या लांब. तर त्या फॅमिलीला आंघोळ करायच्या होत्या सोबत सगळ्यांची, त्यामुळे ते इथेच आंघोळीला थांबलेत. तर मला तर काय आंघोळ करायची नाही आहे, मी डायरेक्ट आता दर्शनाला चाललो आहे. तो समोरून रस्ता आहे दर्शनाचा.
तर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले आपण. ट्रॅडिशनल दाक्षिणात्य मंदिराच्या गेटप्रमाणे ते गेट आहेत आणि हा मेन शिलालेख आहे, त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. पूर्णपणे सोन्याचा स्तंभ आहे हा मंदिरात. हा नाही तर इकडे काय पायऱ्या आहेत, तर आपण वरती जाऊया. त्या मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, मी त्यामुळे पुढचं काही शूट करू शकलो नाही. त्या मंदिरामध्ये एक नंदी आहे दगडाचा. असं इथं सायंटिफिकली प्रूव्ह केलं आहे की तो नंदीचा जो दगड आहे तो दरवर्षी वाढतोय. म्हणजे हळूहळू कालावधीने दररोजचा त्याचा दगडाचा जो आकार आहे मूर्तीचा नंदीचा त्याचा मी फोटो काढला काय मोबाईलमध्ये, तो तुम्हाला स्क्रीनवर मेन्शन करेल. तर त्याचा दगडाचा आकार आहे नंदीचा हळूहळू वाढत जातो. जगामध्ये असे पण काही दगड सापडलेत की त्याचा आकार जो आहे ना ॲटोमॅटिक वाढत असतो. तर आपण जाऊया पुढे थोडं. इकडे काही लोक आंघोळी करतात ते. मगाची मी ज्यासोबत होतो फॅमिलीसोबत, ती फॅमिली तर आंघोळीसाठी थांबली होती. तर आपण पायऱ्या चढून वरती जाऊया. दोन दगडाच्या मध्ये आतमध्ये गुहेसारखं इथं आतमध्ये मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये तर मित्रांनो, मी आता बस स्टँडला आहे, बनगानपल्ली बस डेपोला. तिथून मी आता चाललो आहे गुट्टीसाठी. गुट्टी 75 किलोमीटर लांब आहे, जवळपास 1.5 तास लागतो. पण इथे बस 1 वाजता आहे, 12:30 वाजलेत. फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. छोटंसं बस स्टँड आहे आंध्र प्रदेशमधलं, बनगानपल्ली म्हणून. जेवण वगैरे केलं आहे आणि आता बसची वाट बघतोय. तर गुट्टीला गेला तुम्हाला मी परत एकदा कनेक्ट करतो. तर बस आलेली आहे बनगानपल्ली बस स्टॉपला. स्टार्ट झाली गाडी, मोकळीच गाडी होती त्यामुळं बसायला जागा मिळाली. विंडो सीट घेतली मी डाव्या साईडची. टोटल 75 किलोमीटरची जर्नी आहे, 1.5 तास लागेल. जाताना रस्त्यात काही इंटरेस्टिंग वाटलं तर तुम्हाला दाखवत जातो. तिकीट काढलं मी, 85 रुपये होतं. या कंडक्टरनी काळे कपडे घातले, ड्रायव्हरनी पण काळे कपडे घातले. काळ्या कपड्याची लोक भरपूर इथे दिसले मला या आंध्र प्रदेशमध्ये. बहुतेक कुठल्या विशिष्ट पंथाचे लोक आहेत ते. तर परत एकदा घरी गेल्यावर जरा बघेल यांच्याबद्दल, काळे कपडे का घालतात ते लोक. कारण की कंडक्टर लोक इथले बरेचसे, बाकीचे सगळे कंडक्टर खाकी ड्रेस घालतात, पण हे लोक काळा ड्रेस घातला यांनी. तर बघूया नंतर गेल्यावर मी तुम्हाला सांगेल नेमका काय विषय होता त्यांचा. इकडे साईबाबाची मूर्ती आहे. भली मोठी साईबाबाची मूर्ती इथे. तर मी आता गुट्टी जंक्शनला पोहोचले. जवळपास 2 तास घेतले त्या बनगानपल्लीमधून. तिथून रेल्वे स्टेशन 4 किलोमीटर लांब आहे. तर बाहेर जाऊन मी ऑटो वगैरे बघतो आणि काही फ्रूट्स वगैरे घ्यायचे. रात्री 10 वाजता ट्रेन आहे, त्यासाठी काही फळं वगैरे घेतो. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने रेल्वे स्टेशनला भेटतो गेल्यावर.
स्टेशनच्या बाहेरच मला शेअर रिक्षा मिळाली. 20 रुपये भाडं आहे याचं 4.5 किलोमीटरसाठी. इकडे राईट साईडला गुटीचा किल्ला आहे. फार काय बघण्यासारखं नाही त्या किल्ल्यावर, म्हणून मी काय बघत नाही आहे, स्किप करतोय ते. मला आला जरा कंटाळा, 4 दिवस झाले. गुटी जंक्शनला पोहोचले. इथं मेन गेट आहे. जवळपास 4.5 किलोमीटर मेन बस स्टँडच्या आतमध्ये होतं हे गुटी जंक्शन. इथं थोडं ज्यूसचं दुकान आहे. कितने का दिया जूस? कौन सा पाइनएप्पल मौसमी? मौसमी कितने का है? आइस वाला कि बिना आइस वाला? बिना आइस वाला 25 रुपये. दे दो. बिना शुगर वाला, शुगर भी मत डालो. थोडंसं ज्यूस घेतो मी आणि मग जातो आतमध्ये. तर मगाशी बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर जो होता बेनंगपल्ली ते इथून येताना, गुटी येताना, तर त्यांनी काळे कपडे घातले होते. तर ते मगाशी तुम्हाला सांगत होतो, येताना बसमध्ये जो कंडक्टर आणि ड्रायव्हर जो होता त्यांनी काळे कपडे घातले होते. आणि काल पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बेलूम केवच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तर त्या व्हिडिओमध्ये पण 7-8 लोक काळ्या कपड्यात होते. तर त्याचं मी थोडीशी विचारपूस केली. तर इथं ॲक्च्युली ते लोक जे आहेत ते सबरीमाला देवस्थानला दर्शन घेऊन आलेले असतात आणि 41 दिवसांचा व्रत असतो, म्हणून ते लोक काळ्या कपड्यात असतात 41 दिवस. तर थोडा श्रद्धेचा भाग म्हणून, आणि ते स्वतःला स्वामी म्हणून घेतात सबरीमाला मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर. तर त्याच्यामुळे त्यांनी काळे कपडे घातले होते. ते आतमध्ये मला अजून जंक्शन आहे. जंक्शनच्या बाहेर इथे एक छोटंसं गार्डन आहे. गार्डनमध्ये गोरिलाचा मोठा पुतळा लावला आहे. टाइमपास करायचा अजून 8-10 तास आहे रेल्वेसाठी, आपल्या ट्रेनसाठी. रात्री 10 वाजता ट्रेन आहे माझी, जी की उद्या सकाळी 10 वाजता पोचेल, सकाळी 11 वाजता पोचेल पुण्याला. तर ठीक आहे, मग या व्हिडिओचं मी इथेच एंड करतो. कुठे काही वाटलं इंटरेस्टिंग तर तुम्हाला दाखवतो.